फायनली पोहोचलो. लगेच दमले. स्वतः बघ कसली हापकती. चला. यार काय भारी वाटतंय ग इकडं. म्हणजे माझं गाव असून सुद्धा माझ्या डोक्यात असं कधी आलं नाही ग. पण काय पण म्हण, भारी वाटतंय. यार वेदू भारी आहे तुझं नाव. हो ना. चल ना या नेचर सोबत थोडं एकदम माझ्या मनात बोललीस. चल. वाव यार हे किती सुंदर आहे. मला आज पुरेपूर माहित झालं की मी माझे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करू शकते. मी जशी जशी पुढे पुढे जात आहे, नवीन ठिकाणी फिरत आहे, तसं माझा एक एक प्रॉब्लेम मागं सुटत चालला आहे. माझं गाव इतकं पीसफुल आणि इतकं वॉर्म आहे. पूर्ण ताण डोक्यावरचा उतरला यार. माझं गाव आहे हे, माझ्या हक्काचं ठिकाण. इथे माझी लोक आहेत जी मला काल इथे आल्यापासून विचारतायत की बरी आहे ना, कशी आहेस. यार इतकी खरी लोक, मायाळू लोक गावाकडेच असू शकतात. चल निघायचं. एक मिनिट थांब, मला काहीतरी ओरडायचंय. काय? हे माझं आवड गाव आहे. हो वेदू. ये साधू. पोह्यामध्ये एवढी मिरची काय टाकली होती ग. आता गावाकडे आलोय ना, जरा तिखट खायला शिक. गाडी बंद पडली ग. तुझी गाडी नाही का, नाही धोका देईन आपल्याला.
माझी गाडी कधी धोका देत नाही, कळलं का? वय चल मग. हिला धुतली नाही ना म्हणून ही नाराज झाली आपल्यावर. मला असं वाटतंय राग आला हिला. चल ना धुवू मग. काय आत्ता? हो, नळी बिळी आहे का इथं कुठं? नळ हापसे तिकडे हापसे, कळलं का? चल ना मग हापशाच्या इकडं. तू ढकल ना. तुझी गाडी. हात पार हापसून हापसून गेले कामातून. मला तर काय नाही वाटत बाबा, मला तर सवय आहे. अगं आम्ही ना आमच्या मामाच्या इकडे राहायचो ना इथे, तेव्हा इथेच पाणी भरायला यायचो. लय पाणी व्हायले बाबा पहिले. हो ना. बरं मग आता कुठे जायचं? पाहू आता, जिथे वाटेल तिथे थांबायचं. अनप्लॅन करू काहीतरी. हाय गाईज, तुमची गाडी कधी एखादी जर्नी मध्ये बंद पडली तर असा किस्सा आमच्यासोबत कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. आणि हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.